टाइम मॅनेजमेंट जी आहे ती आपल्याला पाळावी लागणार आहे, कारण की या 3:25 झालेली आहेत. आपल्याला 2 सेमीफायनल आणि एक फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. तसंच पारितोषिक वितरण समारंभ देखील पार पाडायचा आहे. चला, पहिला चेंडू आता मात्र हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. स्टार्ट ऑफ द मॅच आपण इथे पाहत आहोत. चला पंच, मॅचला सुरुवात करायची आहे. विरल नायर, चला आयोजकांचा कॉल आहे, मॅचला सुरुवात करायची आहे. चला पंच, मॅचला सुरुवात करा. आयोजक कमिटीचा निर्णय झालेला आहे. तन्मय खेळणार नाहीये. जो पहिल्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 होती तीच प्लेइंग 11 इथे मात्र या सामन्यामध्ये देखील असणार आहे. चला, दोन संघ समोरासमोर भिडत असताना आपण पाहत आहोत. टीम 94 कामण वर्सेस अंकुश स्मृती काव्या 11 दातिवली जुचंद्रचा असा संघ. दत्ताळीचा हा संघ नक्कीच आपण पाहतोय. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आहे जितेश, एका बाजूला आहे दीपेश. आणि षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवरती हकीम. आपण पाहत आहात बहुजन विकास आघाडी ससूनगर पुरस्कृत आमदार चषक 2021 चे शानदार, दमदार आणि दिमागदार आयोजन आणि नियोजन. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. काही वेळातच नक्कीच या चषकावरती, या ट्रॉफीवरती कुठला संघ नाव कोरेल हे नक्कीच आपल्याला दिसेल. बघूया षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप नक्कीच पंच विरलजी नायर आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. इट इज द वाईट डिलिव्हरी. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 1. विजयजी कांबळे, अतिशय सुंदर असा हा लेखाजोखा मात्र धावांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर एक गुणलेखक. मात्र डाऊन द ग्राउंड मारलेला फटका नक्कीच तिथे पाहायला मिळतोय. फॉर्मलिंग क्षेत्ररक्षकाचं होत आहे. 2 धावा अतिशय सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच तिथे पाहायला मिळते या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धाव संख्या 2 ने पुढे सरसावते झालेली आहे ती 3. 3 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. चेंडू मात्र हाताळून झालेला आहे तो 1. यावेळी मात्र पुन्हा एकदा बऱ्याच बाहेर आपण पाहतोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत त्यांचा निर्णय. इट इज द वाईड. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा रन मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या पाहायला गेलं तर धाव फलकावरती लागलेली आहे ती 4. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला वळण दिलं गेलंय. फलंदाजाचा मारण्याचा प्रयत्न होता मात्र पूर्णपणे असफल होतोय तो प्रयत्न. कीपरच्या ग्लोव्ज मध्ये मात्र तिथे चेंडू जात असताना आपण दिसतोय. आणि आजचा दिवस जर आपण पाहायला गेला तर अतिशय सुंदर असा दिवस. आणि संध्याकाळी जर पाहायला गेलं तर लेजंड क्रिकेट फायनलचा मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 2011 चा वर्ल्ड कप मध्ये जे प्रतिस्पर्धी संघ होते भारत आणि श्रीलंका, तेच संघ लेजंड क्रिकेटच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आपल्याला एक लेजंड क्रिकेट अनुभवायला मिळणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका अशी ती मॅच असणार आहे. यावेळी मात्र उंचावरून मारलेला फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुंदर असा कॅच हर्षदच्या माध्यमातून घेतला जातोय. धन्यवाद थँक्स. चला, न्यू बॅट्समन इन घाई करायची आहे. जिथपर्यंत फलंदाज 38 सर्कल क्रॉस करत नाहीये त्याच्या आधीच आपण मैदानामध्ये जायचं आहे. चला, नवीन फलंदाज आपण
पाहतोय कैवल्य पाटील बंधू म्हणून बंधू या नावाने प्रसिद्ध असा खेळाडू, एक कूल माइंडेड क्रिकेटर म्हणून याची ओळख आहे. संबंध परिसरामध्ये मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा बहुमान याच्या नावे आहे. NPL शारजाचं मैदान देखील ज्यानं गाजवलं असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक अष्टपैलू क्रिकेटर, नायगाव परिसरातील ब्रँडेड स्पोर्ट्सचा सर्वेसर्वा कैवल्य पाटील. चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहे 3. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 4. गडी बाद झालेला आहे तो जितेश. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदररित्या मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. त्याचंच उत्तर आहे कारण की या 2 फलंदाजांमधील झालेला ताळमेळ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कॉलिंग जे आहे ते पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 6. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येलं हकीम. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सामना करण्यासाठी सज्ज होतोय दीपेश. मात्र पुन्हा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बराच बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत वाईट. धावसंख्या पाहायला गेलं धावफलकावरती लागलेली आहे ती 7. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येईल हकीम. यावेळी मात्र बॅटची स्निक नक्कीच लागून जाते. शॉट थर्डमॅनच्या दिशेने 30 यार्ड सर्कलचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी मात्र सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन मात्र पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येतोय फलंदाज कैवल्य. आता मात्र एक जबाबदारीचा खेळ जो आहे तो कैवल्याला करावा लागणार आहे. एक महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो मात्र आपल्या संघाचं, आपल्या गावाचं स्थान या स्पर्धेमध्ये पक्क करेल. कारण की आम्ही खेळतो फक्त आमच्या गावासाठी आणि ही स्पर्धेचं आयोजन जे आपण पाहतोय एक गाव एक विभागातून असे हे संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र सुंदरता मारलेला फटका, सुंदर मिडलिंग नक्कीच पाहायला मिळत आहे. बॅटची ब्लेड ओपन केली, स्ट्रेटच्या दिशेने आला, चेंडू जाईल सरळ सीमारेषा मार, चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे, थँक्स. पहिल्या षटकाचा इथे खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. गडी बाद झालेला आहे तो 1. चला कामण संघ जास्त वेळ दवडायचा नाहीये. षटक क्रमांक 2 लगेच मार्गस्थ करायचा आहे. कुठल्याही संघाला अंधार होणार नाही, उशीर होणार नाही याची देखील आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्यामुळे कोणीही या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ टीम मीटिंग जी आहे ती करायची नाहीये. षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती राहिल अँड कंपनी. नक्कीच आपण पाहतोय टीम 94 कामण संघाकडनं षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे गोलंदाज. एक उंचपुरा गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय राहिल. सलामीवीर अजूनही दीपेश मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. वैयक्तिकरित्या अजून आपण पाहतोय तर 3 या धावसंख्येवरती खेळतोय. चेंडू आतापर्यंत त्यानं खेळलेले आहेत ते 2. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे, थँक्स. जर कुठलाही फलंदाज 3 षटकार लावतोय तर सन्मान्य श्री धनंजयजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि या कुठला गोलंदाज जर हॅट्रिक साध्य करतोय तर त्याला देखील 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा 2रा चेंडू घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग मार्क वरती राहील. यामध्ये मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप असा मारा पाहायला मिळतो. बराच बाहेर गेलेला हा चेंडू पंच आशुतोष व्यवहारे दर्शवतायत वाईट. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 19. षटकातील पुन्हा एकदा 2रा चेंडू. यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि सेकंड अटेम्प्ट सुपर बसा कॅच. किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला.
अडीचशे धन्यवाद. चला नवीन फलंदाज आपण लगेच मैदानाच्या दिशेने जायचं आहे. चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झालेले आहेत ते 2 धावसंख्या झालेली आहे ती 19 आणि या गडी मात्र बाद झालेले आहेत ते देखील 2. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पहिलं षटक ज्यावेळेला हकीम यांचं संपलं 12 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. 1 विकेट देखील प्राप्त त्यांनी केली होती. तदनंतर दुसरं षटक घेऊन आले होते राहुल. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला होता. षटकार लागला होता. तदनंतर वाईड आणि तदनंतर इथे यावेळी मात्र विकेट प्राप्त केली जाते. आता नवीन फलंदाज बॅटिंग क्रीज वरती जात असताना आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल पाटील. आता एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं हे गरजेचं आहे कारण की एकामागोमाग एक असे 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. मात्र टप्प्याचा चेंडू हलकीशी उसळी देखील पाहायला मिळाली. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर अशी फेकी देखील होते आणि जी उंची आहे राहिलची त्या उंचीचा फायदा मात्र नक्कीच तिथे घेतला जातोय राहिलच्या माध्यमातून. चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत या षटकातील 3 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 20. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेटने घेऊन राहील निखिल साठी. मात्र अतिशय वेगवान असा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय जातोय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. सिंगल मात्र तिथे घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते झालेली आहे 21 धावा. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय राहील. यावेळी मात्र उंचावरून मारलाय कैवल्यने. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येतोय मात्र नो मॅन लँड्स मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा अतिशय सुंदररित्या होत आहेत पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. षटकातील शेवटचा चेंडू राहील याचा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहायला गेलं तर 4 क्षेत्ररक्षक जे आहेत हे ऑन साइडला आपण नक्कीच पाहतोय तैनात केलेले आहेत. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. डीप मिड विकेटला देखील आपण पाहतोय. लॉंग ऑनला देखील आपण पाहतोय. आणि यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू जाईल सर सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. थँक्स. यावेळी मात्र कैवल्य आपला ब्रँड दर्शवतोय का मी शारजा टेम्पेल खेळून आलोय कारण की माझ्या खेळाने स्पॉन्सर्सना दखल घ्यायला लावली आणि नक्कीच मला शारजाचं तिकीट मिळालं. अतिशय सुंदर असा फटका कैवल्यच्या बॅटमधून येतोय. 6 धावांनी षटकाची देखील इथे समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर पाहायला गेलं धाव फलकावरती लागलेली आहे ते 29 आणि सध्याच्या घडीला जर टेनिस क्रिकेट पाहायला गेलं तर एका वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जावरती मात्र जाऊन पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 7 समुद्र पार देखील टेनिस क्रिकेटच्या मॅचेस आपण पाहू शकतोय आणि या येणाऱ्या पुढील वर्षामध्ये देखील ही टेनफिल्ड स्पर्धा आपल्याला भारतामध्ये म्हणजेच आपल्या ठाणे शहरामध्ये संभाजी मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल आणि एक भली मोठी स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये देखील अपकमिंग टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र सुंदररित्या असा मारायचा प्रयत्न होता. पाणी घेऊन जायचं आहे. व्हॉलंटियर्स पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडी इंजुरी जी आहे तिथे आलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उल्लेख करत होतो मोठी क्रिकेट स्पर्धा ती बोईसर PDTSAच्या मैदानावरती क्रिक ऑन कप जी एक भव्य दिव्य अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला 29 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान नक्कीच पाहायला मिळेल. संबंध देशभरातील 12 संघ जे आहेत ते नक्कीच पाहायला आपल्याला मिळतील. tenniscricket.in माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहू शकता.
जे धन्यवाद. आपण ड्रॉन व्ह्यू जो आहे तो नक्कीच आपण पाहू शकतो. अतिशय सुंदर असं कार्य TCP लाईव्ह महेंद्रजी भगत आणि त्यांचे कॅमेरा मन्स यांच्या वतीनं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा असा मात्र हा व्ह्यू जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. संबंध सुंदर असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आजूबाजूचा जो व्ह्यू देखील आपण पाहू शकतोय. चला मॅच पुन्हा एकदा सुरुवात होते. चेंडू झालेला आहे पहिला, तिसऱ्या षटकातील घेऊन आलेला आहे षटक महेंद्र. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय कैवल्य. यावेळी मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः येत आहेत चेंडू खाली आणि यस, फॉल ऑफ विकेट नंबर 3. झाली बोलांची सावली आम्हा गोदीवाल्यांच्या हाताला लावत राहिली. तुम्ही रमवले तुझ्यामुळे तिथे सोन्याच्या उंजवला. तुम्ही रमवले तुझ्यामुळे तिथे सोन्याच्या उंजवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं डीजे धन्यवाद, डीजे थँक्स. इथे जर पाहायला गेलं तर एक मोठा गडी मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला येतोय कैवल्य पाटील. धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावफलकावरती अंकुश स्मृती काव्य 11 दत्ताळी संघाची झालेली आहे ती 30. षटक क्रमांक 3 जे आहे ते मात्र मार्गस्थ आहे. जर कुठलाही गोलंदाज हॅट्रिक घेतोय तर धनंजय म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यावेळी मात्र यॉर्कर लेंथ, फुलर लेंथ जी आहे नक्कीच पाहायला मिळाली. अतिशय सुंदररित्या मारलेला फटका, 2 धावा रोखू शकत नाहीयेत आणि तिथे ओव्हर थ्रो देखील पाहायला मिळाला होता आणि यस, फॉल ऑफ विकेट, रनआउट देखील तिथे पाहायला मिळतोय. धन्यवाद. क्लिअर आउट आहे, क्लिअर आउट आहे. आपली बॅट बराच लांब होती. लाईव्ह मध्ये देखील आम्ही चेक केलेला आहे. आउट आहे, गडी धावबाद आहे.
आणि या स्पर्धेचा नियम जो आहे तो रिव्ह्यू इथे नाही आहे आणि पंचांचा जो ग्राउंड अंपायरचा निर्णय आहे तो अंतिम असणार आहे. आपल्याला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. याच्या पुढे प्रत्येक संघाने लक्ष द्यायचं. रिव्ह्यू जो आहे तो इथे नसणार आहे. पंचांचा निर्णय जो असणार आहे तो अंतिम ग्राह्य धरून आपण ऍक्सेप्ट करायचा आहे. तर धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे 32 धावा. तर नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती जातोय हितेंद्र पाती. तीन चेंडू झालेले आहेत. षटक क्रमांक 3 जे आहे ते मार्गस्थ आहे. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतो गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती महेंद्र. लवकर फलंदाज आहे क्रीज वरती. यावेळी मात्र सुंदररित्या ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू जातो बराच काळ हवेत जातो सरळ सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 थँक्स. इथे मात्र अतिशय सुंदर असा फटका जो आहे तो पाहायला मिळाला. धावसंख्या पाहायला गेला तर झालेली आहे ती 38. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सुंदररित्या केलेला आहे. उत्तम प्रहार जातोय सीमा रेषे पार. षटकार 6 धावांसाठी. साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. धन्यवाद. अतिशय सुंदर बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज हितेंद्रच्या बॅटमधनं. आणि येथे जर पाहायला गेलं तर धनंजय म्हात्रे साहेबांनी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज ठेवलं गेलेलं आहे. जर कुठलाही फलंदाज लागोपाठ 3 षटकार मारतोय तर त्याला 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यावेळी मात्र आणि ते पारितोषिक पटकावतोय 3 षटकार लागोपाठ. कमॉन डीजे. थँक्स. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर जर पाहायला गेलं तर धावसंख्या अतिशय वेगाने पुढे पोहोचते झालेली आहे. 51 धावा. सॉरी माफ करा. धावसंख्या झाली आहे ती 50. धावसंख्या झालेली आहे ती 50. अर्धशतक जे आहे हे धाव फलकावरती लागलेलं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. ज्यावेळेला आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वरती मॅचला सुरुवात झाली होती. पहिलं षटक घेऊन आले होते हकीम 12 धावा त्या षटकामध्ये आले होते. तदनंतर राहिल 17 धावा आणि तदनंतर महेंद्र 63 षटक घेऊन आले होते. 21 धावा तब्बल त्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते. ज्यात उत्तुंग हितेंद्रचे 3 सिक्सर्स पाहायला मिळाले होते. बघूया षटकातील शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय हर्षद. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका अभिवादन करण्यासाठी जातोय मुख्य व्यासपीठाजवळ. षटकार 6 धावांसाठी.
अडीजे धन्यवाद. अतिशय सुंदर असा फटका यावेळी मात्र निखिलच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहायला गेलं तर वेगाने पुढे सरकते झालेली आहे ती 56-56. बघूया शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. अलॉंग द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप नक्कीच पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत वाईट. प्लीज पंचांकडे दाद मागायची नाहीये कारण की पंच जे आहेत ते योग्य तो निर्णय देणारच आहेत. एक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे असे मान्यताप्राप्त हे पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची ठीक एज लागली जाते. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुंदर असा कॅच टिपतोय राहील. धन्यवाद. यानंतरचे होणारे सामने जे आहेत हे 3 षटकांचे असणार आहेत. याकडे लक्ष असू द्या. प्रत्येक सामने यानंतरचे 3 षटकांचे होतील कारण की आपल्याला अंतिम सामना देखील पार पाडायचा आहे. आणि आत्ताच्या घड्याळामध्ये जर आपण पाहतोय 3:55 ही झालेली आहेत. तर प्रत्येक संघाच्या कर्णधाराने एक जबाबदारी जी आहे ती वेळ जी आहे ही पाळायची आहे. अजूनही आता मात्र शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. नवीन फलंदाज क्रीजवरती येत असताना आपण पाहतोय दिवेश. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं गेलं तर झालेली आहे ती 57. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. हितेंद्र अतिशय सुंदर अशी बॅटिंग करताना दिसतोय. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा 3 चेंडू त्यानं फेस केले. 3 षटकार लगावले आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा युवराज सिंग स्टाईल मध्ये जातोय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी. अडीजे धन्यवाद. हितेंद्र नावाचा ब्रँड मात्र इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस जे आहेत ते पाहायला मिळतात. 4 चेंडूवर लागोपाठ हा 4था षटकार नक्कीच पाहायला मिळतो हितेंद्रच्या बॅटमधनं. धाव संख्या जर आपण पाहतोय वेगाने पुढे पोहोचते 63-63. नक्कीच ही कॉन्क्रीटची विकेट फलंदाजांसाठी पोषक आहे असंच म्हणावं लागेल. बघूया षटकातील पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन येईल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरनं हर्षद. आउटसाइड द ऑफ स्टंप नक्कीच पाहायला मिळतोय. पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत इट इज अ वाईड बॉल. धाव संख्या 1 ने पुढे सरसावते झालेली आहे ती 64. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा हा मारा पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. लागोपाठ दुसरा वाईट पाहायला मिळतोय. एक दडपण जे आहे ते मात्र इथे गोलंदाजावरती दिसतंय कारण की या अगोदरच्या चेंडूवरती षटकार लगावला होता. एक लांब लचक 6 पाहायला मिळाला. तदनंतर पुन्हा एकदा लय बिघडवण्यासाठी आपण म्हणू शकतो की वाईट टाकला गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक वाईट चेंडू जो आहे तो टाकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. हर्षद बघूया षटकातील पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन येलं हितेंद्रसाठी. वॉटर बॉल आणि मात्र इंटू द गॅप चेंडू जातोय. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद. या चौकाराच्या मदतीने जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 69 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3.4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि यावेळी मात्र मारण्याचा प्रयत्न अपील केली जाते आहे पंचांकडे. मात्र पंच दर्शवतायत
लेग बाईसचे संकेत. एक धाव तिथे मात्र घेतली जाते. धाव संख्या जर पाहायला गेलं तर धाव फलकावरती लागलेली आहे ती 70 रन्स विथ लॉस ऑफ 5 विकेट्स. सलग इंटरव्हलने जर पाहायला गेलं तर विकेट्सची पडझड देखील पाहायला गेली. मात्र एक इनिंग जी आहे ती सांभाळती नक्कीच कौतुक करेल ती हितेंद्रचं. अतिशय सुंदर इनिंग. 4 षटकार ज्यानं लगावले ते एक चौकार देखील ज्यानं लगावलाय. चेंडू आतापर्यंत फेस केलेले आहेत 6 आणि इंडिव्हिज्युअली 28 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. तर स्ट्रायकिंग एंड वरती येतोय दिवेश या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. बॅकफुटला गेले होते. सुंदररित्या मारलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहेत. क्षेत्ररक्षण देखील होते. फील्ड देखील होते. मात्र जिथपर्यंत थ्रो येतोय 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जातात. पहिलं सत्र इथे संपलं जात आहे. 4 षटकांचा खेळ इथे झालेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 72. 73 धावांचं लक्ष समोर आहे. चला कामण संघ थोडीशी आपल्याला घाई करावी लागेल. स्पीडअप करावं लागेल. आपली सलामीची जोडी जी आहे ती लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायची. आणि दत्ताळी संघाला देखील माझी विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये यायचं आहे. चला एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. लाभला कैवारी आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानीची सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. आहे हिम्मतवाला. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. दादा होतो या जय जयकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. धन्यवाद. नक्कीच हितेंद्रजी ठाकूर साहेब आहेत धुरंधर एक नंबर. नक्कीच अतिशय सुंदर असं गीत आणि ज्यांच्या आधिपत्याखाली हा आपण पक्ष पाहत आहात बहुजन विकास आघाडी. सुंदर असं कार्य ज्यांचं वर्चस्व संपूर्ण वसई विरार महानगरपालिकेवरती आहे आणि नायगाव या परिसरामध्ये देखील आपण पाहू शकतो. आणि त्यांचीच ही स्पर्धा देखील आपण पाहू शकतो. बहुजन विकास आघाडी ससू नवघर पुरस्कृत आमदार चषक 2021. एक बिग मॅच आपण नाण्याची एक बाजू पडताळून पाहिली. ती एक बाजू एक भक्कम पाहायला मिळाली. 24 चेंडूंचा खेळ झाला. 73 धावा या स्कोर कार्डवरती 72 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्या. 73 धावांचं एक भलं मोठं टार्गेट हे सेट केलेलं आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आहे बॅट्समन प्रवीण. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे महेंद्र. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरती कैवल्य पाटील. ज्याच्याकडे एक अनुभवाची खाण आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की ज्या पद्धतीने तो टेनिस बॉल क्रिकेट हाताळतो त्याच पद्धतीने उत्तम लेदर बॉल क्रिकेट देखील तो हाताळतो असा कैवल्य पाटील नक्कीच आपण पाहू शकतोय. आणि कैवल्यला आम्ही मागील वर्षामध्ये एसपीपी चॅम्पियन्स ट्रॉफी पालघरला संदीप परदेश आणि संदीप पाटील यांच्या त्या स्पर्धेमध्ये देखील पालघर संघाकडनं खेळताना पाहिलं होतं. तर तिथे जास्त वेळ घालवायचा नाही. कैवल्य 24 चेंडू आणि 73 धावांचं टार्गेट समोर आहे. कामण संघाचा विचार केला गेला तर त्यांच्याकडे देखील असे धुरंधर आहेत. अनेक दिग्गज फलंदाज दादा फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. आता बघूया. मात्र आता एक जबाबदारी आहे ती संघाला विजयी बनवण्याची. कारण की यातील विजयी संघ जो भिडणार आहे समीक्षा टायगर जुचंद्र या संघाशी.
षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय कैवल्य. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, मोठा हिट पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद. जर क्षेत्ररक्षकाकडे जर पाहायला गेलं तर डबल माइंड झाले होते, झेल घेऊ की चेंडू अडवू, मात्र ते कुठेतरी त्यांचं नियंत्रण जे आहे ते चुकलं आणि चेंडू वन बाउन्स पाहायला मिळाला. चौकार, 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 4 आणि या 4 वरून शैल्यदार एक विस्फोटक भारतीय संघाचा वीरेंद्र सेहवाग ज्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पहिल्या चेंडूवरती अनेकदा चौकार मारून सुरुवात केली, तशी सुरुवात नक्कीच पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून नक्कीच संकेत येत आहेत वाईट. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 5. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार, 6 धावांसाठी. धन्यवाद. बॅकफुटला गेले होते फलंदाज प्रवीण आणि इथे मात्र षटकार पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात तशीच कामगिरी जयेश पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू कैवल्याचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि मात्र हाताला चाटून चेंडू येतोय सीमारेषा पार, षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धन्यवाद. जर इथे बॅक टू बॅक 3 षटकार कोणताही फलंदाज लगावतोय तर धनंजय जी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज मात्र दिलं जाणार आहे. या अगोदर 500 रुपयांचं रोख पारितोषिक ज्यानं पटकावले तो आहे हितेंद्र. 4 चेंडूमध्ये लागोपाठ 4 षटकार त्यानं लगावलेले आहेत. आता 2 षटकार येत आहेत. इथे मात्र प्रवीणच्या बॅटमधनं पहिल्याच षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावांचा पाऊस मात्र इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 17 आणि इथे पुन्हा एकदा उंचावरून मारलेला लॉफ्टेड स्ट्रोक इन द एअर पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू येतोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावांसाठी. चौकार क्रमांक 103 आपण या स्पर्धेतला पाहतोय. धन्यवाद. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने जर पाहायला गेलं तर धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली आहे ती 21. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. यावेळी मात्र सुंदर असा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे जात आहेत, चेंडू स्टॉप करतायत, थ्रो करतायत. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. बघा मात्र एक मोठा शॉट आल्यानंतर सिंगल्स अँड डबल्स वरती मात्र देखील प्राधान्य जे आहे ते दिलं जात आहे. सिंगल इथे मात्र घेतली गेली. धावसंख्या पाहायला गेलं झालेली आहे ती 22 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा कैवल्य. यावेळी मात्र लोवर फुलटॉस चेंडू, चेंडू बराच काळ हवेत आहे आणि यस यावेळी मात्र टिपला जातोय कॅच कल्पेशच्या माध्यमातून. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. गडी क्रमांक बाद होतोय. पहिला तंबूच्या आश्रयाला आलेला आहे गोल्डन डक वरती महेंद्र. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 22 धावा. चला कैवल्य थोडं स्पीडअप करायचं आहे कारण की घड्याळामध्ये जर आपण आता पाहतोय 4:12 झालेली आहेत. आपल्याला 2 सेमीफायनल आणि एक फायनल देखील खेळवायची आहे.
आपण पाहत आहात बहुजन विकास आघाडी ससूनगर पुरस्कृत आमदार चषक 2021 अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य स्पर्धा आणि आज आपण या स्पर्धेला अलविदा करणार आहोत आणि अनेक गोड आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घरी घेऊन जाणार आहोत आणि एक यशस्वी आयोजन जे आहे ते नक्कीच पाहायला मिळते. सन्माननीय संकेतजी म्हात्रे आणि केवळ म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेले महिनाभर मात्र प्रयत्न करत होते आणि आज तो दिवस आला आणि आपण पाहू शकतोय ही स्पर्धा. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलेला आहे गोलंदाज बॉलिंग मार्क वरती हितेंद्र ज्यानं फलंदाजी करताना अप्रतिम फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. आता मात्र सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय 18 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा लॉंग फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न तिथे कॅच मात्र तिथे घेतला जातोय. गडी होतोय झेलबाद. फलंदाज बाद होऊन माघारी परतताना दिसतोय. यावेळी मात्र राहील काही नावास साजेशी अशी कामगिरी त्याला करता आली नाही. इंडिव्हिज्युअली 2 धावांवरती बाद होऊन तंबूच्या आसराला येतो. आता नवीन फलंदाज क्रीज वरती जात असताना आपण पाहतोय अमित धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावफलकावरती लागलेली आहे ती 22-222. आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 22 धावा झालेल्या आहेत. विकेट देखील गेलेले आहेत 2 आणि चेंडू झालेला आहे तो या दुसऱ्या षटकातील 1. नक्कीच गोलंदाज कुठेतरी कमबॅक करतोय असं म्हणावं लागेल कारण की ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये मारा झाला होता कैवल्याच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा या एकत्रित केल्या गेल्या ज्यामध्ये उत्तुंग असे षटकार जे आहेत आणि चौकारांची आतिषबाजी प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आता नवीन फलंदाज आपण पाहू शकतोय स्क्रीज वरती आहे अमित. पुन्हा एकदा बॅटची कट लागली जाते आणि यावेळी मात्र अतिशय सुंदर कॅचचा नजराणा बॅक टू बॅक दुसरा विकेट जातोय. धन्यवाद. इथे जर पाहायला गेलं तर 3 गडी जे आहेत हे बाद झालेत आणि त्याचं विशेषण जर आपण पाहायला गेलं तर 3ही फलंदाज हे शून्यावरती बाद झालेले आहेत. ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे हितेंद्र. जर हॅट्रिक घेतोय हितेंद्र तर पुन्हा एकदा संधी आहे श्री धनेश्वर म्हात्रे साहेबांकडनं 500 रुपयांचं रोख प्राइज कॅश प्राइज मात्र इथे लावलं गेलेलं आहे. प्रत्येक गोलंदाजासाठी ते पारितोषिक आहे. जर फलंदाज 3 षटकार मारतोय तर 500 रुपयांचं पारितोषिक आणि गोलंदाज जर हॅट्रिक साध्य करतोय तर त्याच्यासाठी देखील रोख 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ऑन हॅट्रिक डिलिव्हरी आहे हितेंद्रची. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 22. गडी बाद झालेले आहेत ते 3. नवीन फलंदाज आपण पाहतोय सिराज. यावेळी मात्र उंचावून मारलेला फटका तिथे चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. तर आलेल्या मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतोय. संकेत हरिश्चंद्रजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या ग्रुपला आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. संकेतजी म्हात्रे साहेब आयोजक आपली वाट पाहत आहेत. प्लीज आपल्या ग्रुपला घेऊन आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. अतिशय सुंदर असा बॅकफुटला गेले होते आणि सुंदर षटकार पाहायला मिळाला. यावेळी मात्र पुन्हा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाजाने जे गती परिवर्तन जे आहे स्लो डिलिव्हरी जे आहे जे अस्त्र गोलंदाजाकडे अस्त्र ज्यावेळेला षटकार लागतो त्यानंतर हाच ते अस्त्र असतं त्यावेळेला तुम्ही बीट करू शकता फलंदाजाला. ते अस्त्र यावेळी हितेंद्रच्या माध्यमातून वापरलं गेलं. 4 चेंडू या षटकातील झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ते 28. यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार 4 धावांसाठी.
अडीचशे धन्यवाद. या चौकाराच्या मदतीने जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 32-32 धावा. सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय 13 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला जातोय. कैवल्य चेंडू खाली येतोय. वॉट स्टॉप, सुपर. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करतोय. एकच धाव तिथे मिळेल. ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट किंवा कुठलाही मैदानी खेळ खेळत असता त्यावेळेला तुम्ही शारीरिक दृष्ट्या देखील फिट असणं गरजेचं आहे आणि ते फिटनेस चांगला मात्र इथे पाहायला मिळतोय तो कैवल्याच्या माध्यमातून. आणि जितू पॅकर्स नवघर संघ कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर वेलपाडा या संघासोबत अगेन्स्ट खेळत असताना अतिशय सुंदर असा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि सेमी फायनल मध्ये जाऊन धडकलेला आहे. चला पाण्याची व्यवस्था जी आहे ती मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की प्लीज पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी आपण जर 2 ओव्हर्सचा आढावा घेतला गेला तर पाहायला गेलं तर पहिलं षटक घेऊन आले ते कैवल्य. अक्षरशः धावांचा पाऊस, रन्स पाहायला मिळाल्या होत्या. 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले होते. तब्बल 22 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक घेऊन आले ते हितेंद्र. जास्त काही नाही पण चांगलं कमबॅक केलं होतं हितेंद्र यांनी. 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. 1 षटकार 1 चौकार देखील त्यांच्या षटकामध्ये आला. 1 सिंगल देखील पाहायला मिळाली. तब्बल 11 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. आता मात्र कर्णधार बघूया कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी देईल, कारण की सामन्याचं समीकरण जर आपण पाहू शकतोय तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू आणि विजयासाठी 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अक्षय आमच्या साईड स्क्रीनवरती पाहतोय. कालच्या दिवसातील सामना वीर ठरलेला मॅच विनिंग खेळी त्यांना जितू पॅकर्स या संघासाठी केलेली आहे. त्यांचा संघ इथे दाखल झालेला आहे. त्यांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करीत आहोत. एक क्रुशियल मोमेंटला पोहोचलेली ही मॅच देखील आपण पाहू शकतोय. एक इट का जवाब पत्थर से अशी मात्र परिस्थिती आतमध्ये मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते, कारण की चेंडू बाकी आहेत 12 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 40 धावांची. स्ट्रायकिंग एंड वरती आहे सिराज, ज्यानं आतापर्यंत 4 चेंडू हाताळून 11 धावा बनवलेल्या आहेत वैयक्तिकरित्या. आणि यावेळी मात्र सुंदर मॅग्निफिसंट अप्रतिम असा स्ट्रोक, षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. षटक क्रमांक 3 कर्णधाराने मात्र विश्वास दर्शवला दिवेशच्या चेंडूवरती. मात्र पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले आहेत फलंदाज सिराज याने. आता मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 34 धावांची आवश्यकता, म्हणजे 3-3.5च्या सरासरीने मात्र इथे संघाला खेळावं लागेल जर विजयासमीप पोहोचायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं स्थान पक्क करायचं आहे. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय दिवेश सिराजसाठी. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन. लाऊड अपील मात्र तिथे झाली होती पंच पूर्णपणे फेटाळत असताना, कारण की या अशा स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या आम्ही अनेक वेळा क्रिकेटमध्ये पाहिलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आम्ही पाहिलेलं आहे आणि ते शार्प ॲज अ निडल अशी पंचांची नजर नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये विरलजी नायर आपण पाहू शकतोय. षटकातील 3रा चेंडू दिवेश याचा. पुन्हा एकदा बॅट चिकडा लागली जाते सिराजच्या आणि येस, झेल बाद. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय 9 चेंडू आणि या विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची मॅच जर आपण पाहणार आहोत समीक्षा टायगर जुचंद्र वर्सेस यातील विजेत्या संघासोबत मात्र असणार आहे. तर या समीक्षा टायगर जुचंद्र संघाने तयार राहायचं, कर्णधारांनी तयार राहायचं. टॉस बॉक्स जवळ
यायचं आहे. 3 षटकांची यानंतरची मॅच असणार आहे, लक्ष असू द्या. 4:19 जी आहेत ही झालेली आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वतः जात आहे चेंडू मागे, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. धाव संख्या जर पाहायला गेलं तर 2 धावांनी झालेली आहे, धावफलकावरती लागली आहे ती 41 धावा. आणि आता सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय तर 8 चेंडू आणि या 32 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजाला आता मात्र युवराज सिंग, हर्षल गिब्स, केरन पोलार्ड यांच्यासारखी एक विस्फोटक इनिंग खेळावी लागेल. कारण की क्रिकेटमध्ये जर म्हटलं गेलं तर काही अशक्य नाहीये. जर तुमचे प्रयत्न जर पॉझिटिव्ह असतील तर मात्र अशक्य गोष्ट देखील तुम्ही शक्य करू शकता. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आणि गती परिवर्तनाचा फायदा, गडी होतोय झेलबाद. अडीचशे धन्यवाद. आपण पाहत आहात आमदार चषक 2021 संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकतो. आणि काहीच क्षणाची जी आपल्याला वाट पाहावी लागेल, कुठला संघ हा चषक उचलेल. एक गाव एक विभागातून 24 संघांना आमंत्रित केले गेलं आणि या 24 संघातून एक संघ जो आहे तो नक्कीच आपल्याला विजय साकारत दिसणार आहे काही वेळामध्येच. कारण की आता सामन्याचं चित्र जर आपण पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकतोय क्रीज वरती, अमान. 7 balls and 32 runs required to win. यावेळी मात्र सुंदररित्या हा हाताळलेला हा चेंडू, चांगलं षटक जे आहे ते मात्र हाताळत असताना दिसतोय दिवेश. षटकाची देखील इथे समाप्ती झालेली आहे. 6 चेंडू आणि या विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. चला जुचंद्र संघ शेवटचं षटक जे आहे ते लगेच मार्गस्थ करायचं आहे. जर आपण इथे पाहायला गेलं तर पारितोषिक आपले चषक जे आहेत हे आमच्यापर्यंत जे दिले गेलेले आहेत, माजी सरपंच सन्मान्य श्री धनंजय भालचंद्र म्हात्रे, स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकतो प्रथम पारितोषिकाचा चषक. तत्पूर्वी आपण मॅचकडे जाणार आहोत, कारण की 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 31 धावांची. आणि ते पहिल्या चेंडूवरती मोठा षटकार, बॉडी शॉट. धन्यवाद. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. विजयाची दारं हा फलंदाज उघडेल का, की विजयाची दारं हा गोलंदाज उघडेल का, हे मात्र प्रश्नचिन्ह अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे 5 चेंडू दर्शवतील कुठला संघ पुढे जाऊन या स्पर्धेमध्ये दाखल होतोय आणि 2 हात करण्यासाठी सज्ज होईल समीक्षा टायगर जुचंद्र या संघासोबत. 5 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू येतोय कैवल्याच्या, चांगला असा प्रयत्न, सुंदर प्रयत्न कैवल्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. जी उंची आहे त्या उंचीचा मात्र पूर्ण फायदा. नक्कीच मी मगाशी देखील म्हटलं होतं की फिटनेस जे आहे हे खूप महत्वाचं आणि ते सुंदर फिटनेस, सुंदर ऍथलेट नक्कीच कैवल्य पाटील आपल्याला दिसत आहेत. अतिशय सुंदर असा स्टॉप जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय.
तर ते बघूया सामन्याचं समीकरण 4 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप नक्कीच पाहायला मिळतोय. वाईट डिलिव्हरी पंच दर्शवतायत. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो गोलंदाज आणि यावेळी मात्र इनसाइड आउट पद्धतीने मारलेला करारा स्ट्रोक कव्हरच्या दिशेने जातोय. चेंडू येतोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. नावाची चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब अडीचशे धन्यवाद. आता मात्र जर पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. जर सामना बरोबरीमध्ये सुटला जातोय तर सुपर ओव्हर दिला जाईल. आता मात्र 3 षटकार जे आहेत, जर टाय करायची मॅच आहे तर 3 षटकार फलंदाजाला मारावे लागतील. आणि प्रवीण मध्ये ती कुवत आहे, कारण की या अगोदर प्रवीणच्या बॅट मधनं जर पाहायला गेलं तर 2 षटकार आणि 3 चौकार आलेले आहेत. 6 चेंडू त्यांना आतापर्यंत खेळलेले आहेत आणि इंडिव्हिज्युअली 25 धावांवरती खेळतोय. आणि यावेळी मात्र सुंदर त्या मारला फटका येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि यस गडी होतोय धावबाद. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. अडीजे धन्यवाद. अडीजे थँक्स. आता मात्र एक औपचारिकता जी आहे ती बाकी आहे. चला समीक्षा टायगर जुचंद्र संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स जवळ यायचा आहे. धाव संख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 55. मात्र लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. कैवल्य इथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होते. एका चेंडूचा आता एकही धाव काढली नाहीये. निर्धाव चेंडू जे आहे तर नक्कीच पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि या विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. चला समीक्षा टायगर जुचंद्र संघाचा कर्णधार आणि दत्ताळी संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचा आहे. आपण पुढील आवाज ऐकणार आहात प्रमोदजी शेडगे यांचा. प्रमोदजी आपण टॉस देखील करून घ्यायचा आहे. हितेंद्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अतिशय सुंदर अशी खेळी हितेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 4 षटकार हितेंद्रच्या बॅट मधनं पाहायला मिळाले होते आणि या षटकारांचं पारितोषिक जे आहे ते देखील कॅश प्राइज देखील इथे दिलं जाणार आहे आणि या सामनावीराने गौरवण्यात येत आहे. संकेतजी म्हात्रे आणि हितेश पाटील यांच्या वतीने. तसंच हे 500 रुपयांचं कॅश प्राइज 3 षटकार मारले त्याबद्दल धनेश जी म्हात्रे साहेबांकडनं धनंजय म्हात्रे यांच्याकडनं. चला 3 षटकांची मॅच असणार आहे. 2 कर्णधारांना विनंती करतोय की पुढे यायचं आहे. टॉस बॉक्स कडे आपण वळूया प्रमोद शेडगे यांच्यासोबत. आदरणीय सन्माननीय संकेतजी पाटील साहेब